हॅलो. मी आली आहे तुमच्यासाठी साधी सरळ रेसिपी घेऊन. तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि संध्याकाळी छान छान रेसिपी बनवा. तर आपण आपल्या रेसिपीसाठी घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर. तुम्हाला ज्या प्रकारे वाटण लागेल त्या प्रकारे ते साहित्य घ्यायचं आहे. जेवढं लागेल त्या प्रकारे साहित्य वाढवायचं आहे. आपण बनवतो आहे शेंगुळे, जे महाराष्ट्रात आणि विदर्भात दोन्हीकडे फेमस आहेत. तर त्यासाठी मी 2 पिठं घेतलेत. गहू आहे आणि बेसन आहे. ज्वारीचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण आवश्यकता पडत नाही. ते गहू आणि बेसन पीठ घेतल्यानंतर मी छानपैकी डो भिजवून घेतला. त्यामध्ये आपलं सर्व वाटण घालून हे पीठ भिजवायचं आहे. वाटण या प्रकारे यामध्ये घालायचं आहे की जे आपल्याला डोमध्ये पण घालायचं आहे आणि नंतर आपल्या तेलामध्येही सोडायचं आहे. त्या प्रकारे त्याची चव व्यवस्थित येते. त्यानंतर त्याचे वेगवेगळे शेप्स आपण बनवून घ्यायचे आहेत. शेप्स बनवताना कोणी गोल, जलेबी, कोणी रोल या प्रकारे वेगवेगळे बनवतात. तर मीही तसेच बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे सुचेल, जसे आवडेल तसे बनवू शकता. पण हो, पातळ शेप असले तर वेळ कमी लागतो आणि जास्त जर जाडसर शेप केले तर शिजायला वेळ जास्त लागतो. मी सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला पिठातही तिखट घालायचं आहे आणि तेलातही सोडायचं आहे. तर त्या प्रकारे वाटण बनवा आणि वाटण बनवल्यावर तुम्हाला ज्या प्रकारे तिखट लागेल त्या प्रकारे ते वापरा. या प्रकारे मी वेगवेगळे शेप बनवून घेतलेले आहेत. हे शेप जो बनवला आहे मी, तो शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी कमी प्रमाणात बनवला. फक्त मी शेप दाखवला की कोणते आपण बनवू शकतो, पण त्या शेपमध्ये वेळ कमी लागतो. या प्रकारे मी वेगवेगळे शेप बनवले आहेत आणि वेगवेगळे शेप बनवल्यानंतर आपल्याला तेल गरम करायला ठेवून आपण जिरं मोहरी घालून घेतली व त्यामध्ये आपण आपलं केलेलं वाटण आता टाकतो. तर या प्रकारे मी पिठात आणि तेलात मला जसं प्रमाण तिखट लागत त्या प्रकारे मी टाकलेलं आहे. मग पाणी टाकून नंतर त्याला उकळी काढल्याशिवाय आपल्याला हे शेंगुळे ह्यात सोडायचे नसतात. आणि उरलेल्या पिठाचे मी छान असे 2-3 धपाटे करून घेतलेले आहेत. धपाटे तुपासोबत, दह्यासोबत तसेच दुधासोबत छान लागतात आणि खूप चविष्ट लागतात, कारण त्यामध्ये सगळं साहित्य असतं. खूप मस्त लागतात. तर करून बघा. याचे धपाटेही नुसते खूप छान लागतात. या प्रकारे इथे शेंगुळे मी याच्यामध्ये घातलेले आहेत व हे शेंगुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. व याचबरोबर मी थोडासा भात केला होता, जे मुलंही खातात आणि या रस्स्यासोबतही भात छान लागतो. तर त्यासाठी मी थोडेसे तांदूळ वगैरे घेऊन या ठिकाणी भात घालून घेतला होता. भात इकडे होत होता. भात आणि शेंगुळे दोन्ही बनेपर्यंत मी किचन ओटा वगैरे साफ करून घेतला. या प्रकारे आपले शेंगुळे रेडी झालेले आहेत. ज्यांना ज्यांना रेसिपी आवडली त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.